ताई, काय बोलशील आज पप्पांचं जी काय निर्गुण हत्या झाली त्या संदर्भात रोज लोक भेटायला येतात, रोज लोक त्या संदर्भात आक्रोश व्यक्त करतात. काय बोलशील आज? माझे पप्पा मला स्कूलमध्ये सोडवायला आलेले आणि मला ते बोलले मी तुला घ्यायला येतो, पण ते मला दिसलेच नाही. त्यांनी इतकी निर्गुणपणे हत्या केली की ते मला दिसलेच नाही. शेवटचं काय बोलणं झालं तुझ्यासोबत? माझे पप्पा मला बोलले कारण म्हणजे तुला मी स्कूलमध्ये घ्यायला येतो आणि ते मला बाय करून ते निघाले. आता ताई, तुम्हाला भेटायला उपमुख्यमंत्री आलेले, त्यांना तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात. अजून सरकारला काय विनंती कराल पप्पांची अशा पद्धतीने हत्या झाल्याच्या नंतर? मी त्यांना एकच विनंती करते की त्यांनी माझ्या पप्पाला न्याय द्यावा आणि त्यांना फाशी द्यावा, इतकंच मी. आता मला सांग, जेव्हा सकाळी पप्पा तुला घरातून सोडायला शाळेपर्यंत आले, तर सकाळपासून म्हणजे घरातून तुम्ही शाळेची तयारी केल्यापासून इथे जाईस्तवर शिशु मंदिरच्या गेटपर्यंत जाईस्तवर पप्पांचं तुझं काय काय बोलणं झालं? नाही म्हणजे ते काय नाही झालं कारण ते होते ना, पण ते मला फक्त बोलले तुला काय पाहिजे काय नको, आणि ते फक्त तिथून आम्ही इथून गेलो तिथे फक्त कोण नव्हतं तिथं. त्या रस्त्यावर एकदम सुमसाम होता तो रस्ता, तितकंच. आणि मग नंतर ते मला बाय करून ते निघाले तिथून. जेव्हा तुम्ही इथून गेले तेव्हा ती जी गाडी होती, काळी गाडी क्रेटा, ती कुठे रस्त्यात तुम्हाला दिसली? कुठे नाही, ती कुठे गाडी आम्हाला दिसली नाही रस्त्यात. हत्येनंतर आज आठवडाभर झाला आहे. आरोपी काही अटक आहेत, काही आरोपी फरार आहेत. काय सरकारकडे तुझी मागणी असेल अशा पद्धतीने पप्पांची हत्या करण्यात? माझ्या पप्पांचा गुन्हा काय होता की त्यांना एवढ्या निर्गुणपणे मारलंय? त्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी समाजसेवा केली, हाच त्यांचा गुन्हा होता का? त्यांना फाशी झालीच पाहिजे, नाहीतर रस्त्यावर जाताना कोण 100 वेळा विचार करतील लोक. अशी मर्डर वगैरे होते. माझी फक्त एवढीच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. आता जे पोलिसांनी पकडले आतापर्यंत, तर ह्याच्यापेक्षा जास्ती लोक असू शकतात काय अंदाज आहे? अंदाज. आणि जे अजून 2 मोठे नेते आहेत राष्ट्रवादीचे, ते अद्याप अटक नाही आहे. हो, कारण की इलेक्शनच्या आधी आम्हाला माझ्या पप्पांना धमकी दिलेली आहे की तुझ्या दोन्ही पोरींना मारू आम्ही, आणि इलेक्शन झाल्यावर तुला दाखवतो. सारिका चव्हाण, तिला अजून अटक नाही आहे. आणि तिच्या पोरांनी अशी धमकी दिली की तुला 21 तारखेनंतर दाखवतो काय ते. कोण आहे सारिका चव्हाण? म्हणजे कशा संदर्भात तिचं वक्तव्य आहे? ती आमच्या शेजारीच राहते, चांगले संबंध होते आमचे, पण त्यांची ती नातेवाईक म्हणून ती इलेक्शन मुलं आता ती बोलली असेल. इलेक्शनच्या दरम्यान काही लोकांनी धमकी दिली, काही हत्यारे आणली, असा स्वतः तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. त्याबद्दल कधी पप्पांनी सांगितलेलं की अशा पद्धतीचं वातावरण आहे? मग पोलीस स्टेशनला तुम्ही गेला, पोलिसांनी तेव्हा सहकार्य केलं काय? नाही केलं, कधीच सहकार्य केले नाही, कारण की ते पोलीस सगळे त्यांच्याच बाजूने होते. नेमकं पोलीस स्टेशनला जाऊन काय तक्रार केलेली त्यावेळेला? त्यावेळेस मी नव्हते, हा होता त्यांच्यासोबत. राज, काय झालेलं नेमकं? पोलीस स्टेशनला तुम्हाला केव्हा बोलवलं आणि तिथं काय काय घडलं? आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो का ते स्टेटसवरनं मला स्वतःला बोलवून घेतलेलं, तर त्याच्यावर मी माफी मागितली. आणि त्याच्यावर आम्ही त्यांना एक अशी तक्रार दिली का एक विशाल देशमुख जो आरोपी आहे त्याला अटक झालेली, आणि एक सुशांत देशमुख म्हणून त्यांच्या घरी 2 वेपन आणल्यात असं सांगितलं. तरी साहेबांनी काय त्याच्यात दखल नाही घेतली. यातील विशाल देशमुख मला वाटतं अटक? हो, विशाल देशमुख अटक आहे. आणि दुसरं आणि जे फुटेजमध्ये 5 जण दिसतात त्यांच्यातले आम्ही 3 जणांना ओळखलेले होते, आणि जे 2 जण आहेत ते भलते अजून फिरतायत बाहेर, त्यांना नाही अटक केले अजून. कोण आहे? जो विनय चव्हाण म्हणून आहे, आणि जो 5वा आहे तो ओळखून येत नाही आम्हाला. मग असं म्हणायचं का पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला नसता तर ही हत्या कुठेतरी थांबली? हो, त्यांनी तत्काळ जर यांना नोटीस दिल्या असत्या किंवा पकडून आणले असते तर नसतं हे काय घडलं.
त्याच दिवशी जर आदल्या दिवशी आम्हाला बोलून घेतलेलं, त्याच दिवशी असं जर केलं असतं तर नसतं घडलं काय. मग याची तक्रार तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला दिली आणि त्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं? खोपोली पोलीस स्टेशनला दिली. सचिन हिरे साहेबांच्या समोर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना सांगितलं असं असं आहेत, 2 जणांकडे वेपन आणल्यात गावात आमच्या, तर त्यांनी काही दखल घेतली नाही याच्यात. जर त्याच दिवशी जर त्यांना अटक करतायत तर ह्याच्यावर काय, पुढच्या दुसऱ्या दिवशी तोच विशाल देशमुखांनी हत्या केली आहे माझ्या काकाची. ते आहेत आणि काही आरोपी अजून अटक व्हायचं बाकी आहे. काय नेमकी सरकारकडे विनंती तुमची असेल? आमची कुटुंबाची? विनंती हेच आहे का त्यांना जे मेन 5 जण आहेत त्यांना तरी तत्काल फाशी. रवी देवकर एक त्यांचा बाबा आहे, तो नव्हता त्याच्यात, पण त्यांनीच प्लॅन रचला हा. त्यांना फाशी झाली पाहिजे, नाही तर मोका लागला पाहिजे. ते सुटले तर आम्हाला परत गावाला धोका आहे आमच्या, कारण की आम्हाला यांना धमकी देऊन गेलेले आहेत ते. मग ह्या संपूर्ण हत्या प्रकरणी काय कोणी मोठ्या नेत्यांनी कट रचला असा तुम्हाला संशय आहे? त्याबद्दलचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. काय नेमका परिस्थिती त्यावेळेला घडली असेल? ते त्यांचे आम्ही मोबाईलवरती स्टेटस बघितलेले, तर ते सुधाकर घारे यांच्या ऑफिसला जाऊन भेट घेतलेली आहे 2 दिवसा अगोदरच घटनेच्या या. त्याच्यावरनं आम्हाला त्यांच्यावर खूप डाऊट येतो आहे असा का त्यांनी केलं असेल हे. त्यांच्या हात आहेत त्यांच्या पाठी. अजूनपर्यंत त्यांना अटक नाही केलं आहे सुधाकर घारे यांना, आणि भरत भगत यांना अजून अटक नाही केले का. पण त्यांची तपास घ्या ना त्यांचा, अशीच विनंती आहे पोलिसांकडं. आपण पोलिसांना शेवटचा कधी भेटला होता किंवा पोलीस चौकशीला आलते किंवा तुम्ही पोलिसांकडे गेला तर काय बोलणं झालं का तुमचं? शेवटचा कधी भेटला होता? नाही, पोलिसांना आम्ही तरी नाही गेलो, तोच गेलता सोबत त्यांच्या. शेवटची भेट पोलिसांची कधी झाली आणि काय चौकशी झाली? तेव्हाच ते 26 तारखेला ज्या दिवशी झाली त्याच दिवशी त्यांनी हे घेतलंय सर्व. नाही, आता त्याच्यानंतर जेव्हा चौकशी या सगळ्या चालू त्यासाठी चौकशीसाठी त्यांनी माझ्याकडनं एवढंच का, त्यांनी जे आम्ही जे स्टेटस टाकलेत ते, त्यांनी काय टाकले ते सर्व स्टेटस घेतलेत, त्याच्यावरती FIR दाखल केले त्यांनी दुसरी एक वेगळी. बस, बाकी याच्यावर तर काय नाही सांगितलं मला. माझ्या पप्पांनी काय चुकी केलेली की त्यांना इतकं निर्गुणपणे मारण्यात आलं आहे? काय केलेलं त्यांनी? ते अख्खे माझेच पप्पा नव्हते, ते अख्ख्या गावाचं पालनपोषण करत होते ते माझे पप्पा. आता आमच्या मुलीवाली जातील शाळेत तर त्यांनाच ते सुटून आले तर आमच्या अख्ख्या गावाला धोका आहे त्यांच्यापासून. तर आता आम्ही एवढीच विनंती करतो की त्यांना सुटू नये, त्यांना फाशीच द्यावे. ते इलेक्शनचा निकाल लागल्यापासून जेव्हा ते गेले ना, तेव्हापासून आमचं बोलणं नव्हतं झालं, कारण की ते तिरुपतीला गेलते. आणि ज्या दिवशी आले त्या दिवशी पण ते बाहेरच लोकांशी भेट घेत होते. आणि ज्या दिवशी झालं त्या दिवशी ही गेली, मी उठलेच नव्हते. मला झोपेतून डायरेक्ट उठले तेव्हा मला असं समजलं की माझ्या पप्पांची हत्या केलेली आहे. माझं बोलणंच नाही झालं. यात आमचा काय गुन्हा आहे? त्यांचं काय दोष आहे? त्यांनी समाजकारण केलं, समाजाच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण, आमच्यासोबत तर कमीच, लोकांसोबतच जास्त, समाजातच जास्त ते राहिले. त्यात त्यांचा काय गुन्हा होता? त्यांनी समाजची सेवा केली. माझ्या पप्पाने इथं आणलेलं तेव्हा पण आमचं त्यांना चेहरा नाही दाखवला आमचं. त्यांना त्यांना निर्गुणपणे मारण्यात आलं होतं. पण हे का त्यांनी चुकी केलेली का काय, तर त्यांना इतकं म्हणजे मारण्यात आलेलं? माझा काय दोष आहे की मी त्यांचा चेहरासुद्धा बघितला नाही. जेव्हापासून 21 तारखेपासून त्यांचा चेहराच बघितला नाही. त्यांना आणलं तेव्हा पण त्यांना कापडातच हे केलं, तर शेवटचा चेहरासुद्धा बघून नाही दिला आम्हाला. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. त्यांना फाशी किंवा मोका, त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अजून ज्यांनी केलं आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. आणि काय गावकऱ्यांचं काय, ते सुटून आले तर लोक त्या रस्त्यावर जरा घाबरतील. त्यांनी एवढं हे केलेलं आणि पोलीससुद्धा त्यांनाच प्रोटेक्शन देत आहेत. त्या गावकऱ्यांचं काय? पोलिसांकडून आपण जाणार आहे का काही मागणी करायला? आमची एकच मागणी आहे का त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर नाही तर मोका लागला पाहिजे.